हॅलो एव्हरीवन. आजचा आपला डिस्कशनचा परत टॉपिक आहे द हिंदूच्या न्यूज मधला एक टॉपिक, सध्या चर्चेत असलेलं इंडिया US ट्रेड डील जे आहे त्याच्यामधला हा एक आर्टिकल आहे, एक पदार्थ आहे जो त्या चर्चेत आला आणि तो आपण डिस्कशनला घेतलेला आहे. साध्या सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आजचा जो पदार्थ आहे ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स विथ सोल्युबल्स किंवा फक्त ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स, तर ही जनावरांची पेंड आहे असं म्हटलं तरी काही हरकत नसावी. ठीक आहे. आणि शेतकऱ्यांनी ह्या ट्रेड डीलवर टीकेची झोड उठवलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरणारे अशा प्रकारचं डील आहे. त्याचे अनेक आस्पेक्ट्स आहेत, ते करंट अफेअर्समध्ये आणखीन ते डील फायनल होईल, पुढे डिस्कशन्स होतील, त्यावेळेस आपण बघूयात. इथं एवढ्या पुरतच बोलायचं झालं तर काय बोलूयात आपण की हा पदार्थ आहे काय, जो की भारतानं अमेरिकेतून आयात करण्याच्या पदार्थांच्या यादीमध्ये याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. चालू करूयात. ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स विथ सोल्युबल्स. आता इथं नावाकडेच लक्ष द्या जरा. इथं डिस्टिलर्स हा शब्द आलेला आहे. डिस्टिलरी काय असते तर त्याचा सरळ सरळ संबंध आहे फर्मेंटेशन. फर्मेंटेशन ही सायंटिफिक टर्म आपण मागे एकदा बोललेलो आहोत. फर्मेंटेशन म्हणजे आंबवणे, आणि आंबवण्याचा एक प्रॉडक्ट काय असतो तर अल्कोहोल. आणि स्पेसिफिकली बोलायचं झालं तर इथं तो कोण आहे, इथेनॉल. तर दारूच्या कारखान्याला डिस्टिलरी म्हणतो. आणि दारू बनवून झाल्यानंतर, दारू बनवतोय कशी तर वेगवेगळ्या प्रकारची धान्य आंबवली जातात. जसं की आपण कुरवडीचं पीठ भिजू घालतो, तसंच गहू भिजवला आंबवला, मका भिजवली आंबवली, आणि त्याचा जो स्टार्च आहे त्या स्टार्च मधलं प्रॉडक्ट जे निघणार आहे ते कोण निघणार आहे, इथेनॉल आहे. आणि इथेनॉल बनवल्यानंतर राहिलेला चौथा म्हणजे ते हे वाळवल्यानंतर आपण त्याचे इथं चित्र बघू शकतो. ठीक आहे. आता याचं एवढं का महत्व आहे की ते निर्याती एवढ्या व्हॅल्यू त्याला निर्माण व्हावी असं याच्यात काय आहे, तो आपला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स विथ सोल्युबल जे असतं ते हाय प्रोटीन, याच्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीनचं कंटेंट असते. आणि को प्रॉडक्ट ऑफ इथेनॉल प्रोडक्शन बोललोच आपण. आता इथेनॉल बनवून झाल्यानंतरचं एक उपउत्पादन आहे. प्रायमरी फ्रॉम कशापासून दारू बनवताना हे स्वतः निघतो, मका, गहू आणि बार्ली. बार्ली काय आहे, ज्याला जव किंवा सातू असं म्हणतो आपण. याला नाचणीशी कन्फ्यूज करतो पहा बऱ्याच वेळा आपण. जव किंवा सातू जो दिसायला गव्हासारखाच असतो, या सगळ्यांच्या आंबवण्याच्या प्रोसेसमधनं निघणारा बाय प्रॉडक्ट आहे ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन्स. कॉमनली यूज उपयोग काय आहे याचा, याच्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीनचं कंटेंट आहे. याचा अर्थ ते जनावरांच्या हेल्थसाठी उपयोगी आहे. पहा बघा कसं आहे. कोंबडी खाद्य, पिग फार्म्स असतात, म्हणजे जिथं डुक्कर पालन केलं जातं, वराह पालन शब्द वापरतो आपण त्याला, त्या पिग फार्म्स मध्ये डुकरांचं खाद्य म्हणून. आणि कॅटल्स म्हणजे आपली गुरढोरं आली. अजून काय आहे त्याचं, आता एक तर झालं न्यूट्रिएंट भरपूर आहे याच्यात, आणि कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे हे स्वस्तात असते. आणि तसंही ते बाय प्रॉडक्ट आहे, असंही ते विकलं गेलं नाही तर ते टाकून दिल्यासारखंच आहे. त्यामुळे ते स्वस्तात अवेलेबल होतं. आणि मग शेतकऱ्यांचं एक ऑब्जेक्शन, अर्थात थेट याच आर्टिकलवर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं असं नाही, ऑल ओव्हर डीलमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे, शेतकरी संघटनांचं. परंतु मग जर असं पेंडीचा कच्चा माल किंवा पेंड जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जर अशी आयात केली जाईल तर मग इथल्या कृषी उत्पादनाशी संबंधित गोष्टींवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल काय, अशा प्रकारची एक भीती व्यक्त केली जाते. ठीक आहे.
दे ऑफर काय असतं, याच्यातून गुराढोरांना काय मिळतं, मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते, फॅट मिळते, फायबरच काय असतो, चौथा, जो पचन चांगलं होण्यासाठी म्हणून आपल्या म्हणजे ह्युमन डाएटमध्ये सुद्धा फायबर जे असतात ते बाकीच्या न्यूट्रिएंटच्या पचनासाठी आणि त्यांच्या इफेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शनसाठी कामाचे असतात पहा. ठीक आहे. अँड डायजेस्टिबल अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिडच कोणाचं सिम्प्लिफाईड प्रॉडक्ट असतं, प्रोटीन्स पचले की अमायनो ऍसिड्स बनतात. विथ अ लॉंग शेल्फ लाईफ, हा एक त्याचा दुसरा महत्वाचा प्लस पॉइंट आहे. काय, हे लवकर खराब होत नाही, म्हणजे थोडक्यात त्याची एक्सपायरी डेट लवकर खराब होत नाही. जास्त काळ याला तुम्ही, जसं आपण तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला माहित असेल पहा, करबाकुट्टी करून मोठ्या मोठ्या पत्यांमध्ये भरून ठेवतो आपण. ठीक आहे. तशा प्रकारे ह्याचं स्टोरेज जास्त काळ केलं तरी हे खराब होत नाही. ओके. चला, की ऍस्पेक्ट्स काय आहेत ह्याचे, प्रोडक्शन आणि कंपोजिशन हे दिलेलं बघितलेलंच आहे आपण. एकदा का स्टार्च पासून अल्कोहोल बनवलं, इथेनॉल बनवलं की राहिलेलं फर्मेंटेड मॅश म्हणजेच चौथा तो वाळवला जातो आणि त्याच्यापासूनच हे DDGS जे आहे ते बनवलं जातं. याच्यात टिपिकली काय असतं, 25 ते 30% क्रूड प्रोटीन. आता इथं क्रूड प्रोटीनचा अर्थ काय बघा, प्रोटीन जे असतात ते नायट्रोजनस सबस्टन्सेस आहेत सायंटिफिकली थोडंसं बघायचं झालं तर. आणि कुठल्याही एखाद्या खाद्यपदार्थामध्ये प्रोटीन मोजताना कसं मोजलं जातं, तर त्याच्यात अमायनो ऍसिडचं पर्सेंटेज काय आहे आणि प्लस अमायनो ऍसिड सोडून बाकीचा नायट्रोजन किती आहे, हाऊ मच, या दोघांच्या एकत्रितला क्रूड प्रोटीन म्हणतात. म्हणजे फक्त अमायनो ऍसिड मधला जर नायट्रोजन कॅल्क्युलेट केला तर त्याला प्युअर प्रोटीन म्हणतात. आणि अमायनो ऍसिड सोडून अजून नायट्रोजन बाकीचं आहे त्याला पण जर याच्यात मोजला तर मग त्याला क्रूड प्रोटीन म्हणतात. तर याच्यामध्ये 25 ते 35% क्रूड प्रोटीन असतं आणि 4 ते 10% फॅट असतं, जे की जनावरांच्या हेल्थसाठी महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे, इट इज व्हॅल्युएबल सोर्स ऑफ प्रोटीन मिळते, फॉस्फरस मिळते, एनर्जी मिळते आणि पर्टिक्युलरली फेवरिंग डेअरी अँड बीफ कॅटल ड्यू टू इट्स. बघा, खास करून कुठल्या जनावरांसाठी म्हणून याचं महत्व आहे. जसं आपण म्हणतो बऱ्याचशा जाहिरातीही बघतो की ही पेंड खाऊ घातली तर एवढी टक्के दुधाची वाढ होईलच. त्यानंतर कष्टाची कामं करणाऱ्या जनावरांची ताकद, मसल बिल्डिंग ज्याला म्हणतो, त्यासाठी पण पेंड महत्वाची असते. तर खास करून डेअरी म्हणजे दूध देणारे आणि बीफ कॅटल म्हणजे जे प्राणी आपण खास मांस मिळवण्यासाठी म्हणून पाळतो, तर तशा प्रकारचे त्यांचं कमी काळामध्ये जास्त ग्रोथ व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये मीठ अवेलेबल व्हावं, अशा दोन्ही प्रकारच्या जनावरांसाठी हे चांगल्या प्रकारचं खाद्य मानलं जातं. आता असं जरी असलं तरी याच्या उपयोगाचे काही लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत बघा, हे म्हणजे एवढं न्यूट्रिशियस जरी असलं तरी जनावराच्या एकूण जो चारा आहे त्याचा ड्राय मॅटर, कोरडा चारा, त्याच्या 20% जास्त जनावराच्या आहारात याचा समावेश करता येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त, ज्याला आपण अति तिथं माती म्हणतो, तसं प्रमाणापेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहेत म्हणून कितीही खाऊ घातलं तर असं चालत नाही, त्याचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. डिस्टिंक्शन अजून एक असतं, जसं आपण म्हटलं हे डिस्टिलर्स आहेत, तसं दुसरं एक असतं ब्रुअर्स स्पेंट ग्रेन. याच्याशी संबंधित एक दुसरी टर्म आहे पहा. आपण जे आता बघतोय ते काय बघतोय, ड्राईड डिस्टिलर्स ग्रेन बघतोय आणि दुसरा आहे ब्रुअर्स. दोन प्रकारच्या दारू बनवण्याच्या पद्धती आहेत, एक आहे ब्रुईंग आणि दुसरं असते डिस्टिलिंग. क्रूड पद्धतीची थोडक्यात थोडंसं कमी क्वालिटीचं अल्कोहोल बनवण्याची पद्धत म्हणजे ब्रुईंग असते, ज्याच्यापासून ऍपल सिडर विनेगर बनवलं जातं पहा. त्याच्यानंतर बियर बनवली जाते
आणि त्याच्या उलट डिस्टिलिंग जी असते प्रोसेस, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं जास्त मोठ्या प्रमाणात प्युरिफिकेशन केलं जातं आणि हाय क्वालिटीचं अल्कोहोल किंवा स्पिरिट ज्याला म्हणतो आपण ते मिळवलं जातं. हा फरक आहे दोन प्रोसेसेसमध्ये, ब्रुईंग आणि डिस्टिलिंग. तर वरचा जे DDGS म्हटलं तर ते आहे डिस्टिलरी पासून मिळणार, आणि दुसरा एक प्रकार असतो ब्रुअर्स पेंट ग्रेन ऑफन बार्ली. कशापासून बघा, बार्लीचा उल्लेख तिथेही आलेला होता, जव किंवा सात. डिस्टिलर्स ग्रेन्स आर प्रोड्यूस फ्रॉम द इथेनॉल फ्युल इंडस्ट्री DDGS, दो दे आर समटाइम्स सोर्स्ड फ्रॉम बिवरेज डिस्टिलरीज. बिवरेज म्हणजेच आपण त्याला पेय पदार्थ ज्याला म्हणतो, ड्रिंक्स वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यापासून पण हे मिळवता येते. हा होता आपला आजचा छोटासा टॉपिक. परत आपण तीच बघतोय पहा, जिथं जिथं आपल्या कामाच्या गोष्टी सापडतील त्या जास्तीत जास्त कॅप्चर करायचा आपण प्रयत्न करत राहूया. ठीक आहे, ओके, थांबूया.